पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या रानमाळावर उगवत असतात. पोषण तत्वांनी भरपूर असणाऱ्या या रानभाज्या रासायनिक कीटकनाशके आणि रासायनिक खते यापासून देखील दूर असतात. यामुळे या रानभाज्या खाण्याकडे प्रत्येकाचाच कल असतो. काही रानभाज्या शहरांमध्ये देखील विक्रीसाठी येत असतात. मात्र काही अतिशय दुर्मिळ प्रकारच्या रानभाज्या त्या ठिकाणच्या प्रादेशिक लोकांनाच खायला मिळतात. त्यापैकीच एक म्हणजे झेटुनेची फुले. झेटुनीच्या फुलांपासून आदिवासी भागातील ग्रामीण लोक अतिशय चविष्ट अशी चटणी बनवतात. पाहुयात कशा पद्धतीने तयार होते झेटुनीच्या फुलांची रुचकर अशी चटणी. झेटुनीच्या फुलांच्या चटणीची रेसिपी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला झेटुनीच्या फुलांची आवश्यकता लागणार आहे. या फुलांचे अशा पद्धतीने असलेले गुच्छ तोडून घ्यायचे आहेत. हे गुच्छ तोडून घेतल्यानंतर त्यांना स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. झेटुनीच्या फुलांना स्वच्छ पद्धतीने धुतल्यानंतर यातील काळे कचरे तसेच लहान लहान असणाऱ्या मुंग्या निघून जातात. आता आपली झेटुनीची फुले ही धुवून स्वच्छ झालेली आहेत. आता पाहूयात झेटुनीची फुले तयार करण्यासाठी कोणकोणतं साहित्य आवश्यक असतं. यासाठी आपल्याला बारीक चिरलेला कांदा, स्वच्छ धुतलेली झेटुनीची फुले, कढीपत्ता, थोडासा मसाला, मिरची पावडर, थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ आणि तेल एवढं साहित्य गरजेचं असणार आहे. पाहूयात या रेसिपीची कृती कशा पद्धतीने करायची आहे. कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर बारीक चिरलेला कांदा त्यामध्ये घालायचा आहे. कांदा खरपूस भाजल्यानंतर त्यामध्ये कढीपत्त्याचे 2-3 पाने टाकायचे आहेत. त्यानंतर यामध्ये थोडासा प्रवीण मसाला घालायचा आहे. प्रवीण मसाल्याला परतून घेतल्यानंतर त्यामध्ये मिरची पावडर, हळद आणि मीठ घालायचे आहे. हे सर्व मिश्रण छान प्रकारे परतून घ्यायचं आहे. यानंतर आपल्याला झेटुनीची फुले या मिश्रणामध्ये घालायची आहेत आणि छान पद्धतीने या फुलांना परतून घ्यायचं आहे. साधारणपणे 5 मिनिटे या फुलांना परतून घेतल्यानंतर चविष्ट अशी झेटुनीची चटणी तयार होते. तर मंडळी, अशा पद्धतीने अतिशय चविष्ट आणि रुचकर असणारी झेटुनीची चटणी तयार आहे. तुमच्याकडे झेटुनीच्या फुलांची उपलब्धता असेल तर तुम्ही देखील घरच्या घरी अतिशय सोपी आणि रुचकर अशी ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता. नारायण काळे, न्यूज 18 लोकल, जालना.